ही आहे बीडच्या स्मशानभूमीत राहणारी पूजा। एकीकडे जळणारे मृतदेह आणि दुसरीकडे अभ्यास करत असलेली ही पूजा, हे चित्र अनेकदा बीडकरांनी पाहिले। वडील भिक्षा मागतात तर आई सुया, बिब्बे, गरसुल्ल्या विकून कुटुंबाचा गाडा आखते। अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूजानं मामाकडे म्हणजे स्मशानभूमीत राहून 10वीच्या परीक्षेत 91% गुण मिळवलेत। डॉक्टर होऊन लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं हाच आपला उद्देश असल्याचं पूजा सांगते। इथे लाईट लोड सेटिंग जास्त आहे, त्यामुळे मग कधी प्रेस जळालं तर त्याचा उजेड जो असतो त्यामध्ये अभ्यास करायचे। आणि जरी लाईट असली तरी घरात फॅमिली मोठी असल्यामुळे गोंधळ असतो, त्यामुळे मग इथं विजेच्या खांबाखाली अभ्यास करायचे। पूजानं मिळवलेल्या यशामुळे आमच्या कष्टाचं चीज झाल्याचं सांगताना तिच्या आई आणि मामाच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळतात। ती म्हणते आता डॉक्टर होऊन MBBS व्हायचं असं आम्हाला खूप वाटते। आमची पोरगी एवढं आलं म्हणजे खूप आनंद वाटते आम्हाला। पण मुलगी इथं शिकली, आता मोठ जळताना सगळं इथं अभ्यास करायची म्हणजे असं एकदम फार अभ्यास करायची, घरकाम करायचे, मला बी मदत करायची। ज्या ठिकाणी पोहोचल्यानंतर माणसाचा इहलोकीचा प्रवास थांबतो, त्या स्मशानभूमीच्या सानिध्यात पूजानं केवळ जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मिळवलेलं यश नक्कीच कौतुकास्पद आहे। पूजाला डॉक्टर व्हायचंय, त्यामुळे तिच्या पंखांना बळ देण्यासाठी गरज आहे ती समाजाच्या आधाराची, मदतीची। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।